तुम्ही प्रत्येक वेळेस आय लाईक असंच म्हणता का? आय लाईक टी, आय लाईक क्रिकेट, आय लाईक दिस मूवी, हे बरोबर आहे. पण तुम्हाला असं वाटत नाही का की हे थोडंसं बोरिंग झालंय? सो फ्लुएंट इंग्लिशसाठी आपण काही नवीन फ्रेजेस शिकूयात. सो आणि अल्टरनेटिव्ह फॉर द आय लाईक. द फर्स्ट, आय एन्जॉय. एखादी ऍक्टिव्हिटी आवडते, एन्जॉय करता, मग वापरा. लाईक आय एन्जॉय रिडिंग बुक्स, आय एन्जॉय इंग्लिश स्पीकिंग. दुसरा, आय एम फॉन्ड ऑफ. याचा अर्थ मला खूप आवडतं. आवडणं आणि खूप आवडणं. मग तिथं आपण आय एम फॉन्ड ऑफ बोलू शकतो. आय एम फॉन्ड ऑफ क्लासिकल म्युझिक, आय एम फॉन्ड ऑफ कॉफी, आय एम फॉन्ड ऑफ क्रिकेट. थोडंसं फॉर्मल आणि इम्प्रेसिव्ह वाटतं. नेक्स्ट, आय एम इन टू. हे कॉमन आणि मॉडर्न एक्सप्रेशन आहे. याचा अर्थ मला याची आवड आहे. आय एम इन टू फिटनेस, आय एम इन टू फोटोग्राफी. यंग पीपल किंवा मोस्टली नेटिव्ह स्पीकर्स हे जरा जास्त यूज करतात. लक्षात ठेवा, आय लाईक इंग्लिश याच्या ऐवजी कधी कधी आय एन्जॉय लर्निंग, आय एम फॉन्ड ऑफ इंग्लिश, आय एम इन टू लर्निंग न्यू लँग्वेजेस हे यूज करा. आणि एकाच सेंटेन्सचे रिपिटेशन्स टाळा, अवॉइड करा. सो रिपीट आफ्टर मी. आय एन्जॉय, आय एम फॉन्ड ऑफ, आय एम इन टू. वन मोर टाइम. आय एन्जॉय, आय एम फॉन्ड ऑफ, आय एम इन टू. सो अशाच रोज प्रॅक्टिकल टिप्ससाठी फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.